प्रोस्टेट ग्रंथीच्या पारंपरिक शस्त्रक्रियेला फाटा देत शस्त्रक्रिया विना प्रोस्टेट ग्रंथीवर उपचार करण्याची सुविधा भारतात पहिल्यांदाच उपलब्ध झाली आहे। अवघ्या 10 मिनिटात कोणत्याही त्रासाशिवाय प्रोस्टेट ग्रंथावर उपचार करणारे रिझ्यूम थेरपी तंत्रज्ञान पुण्यातील बाणेर स्थित युरोकुल कुलकर्णी यूरो सर्जरी इन्स्टिट्यूट मध्ये दाखल झाले आहे। हे तंत्रज्ञान भारतात तेही पुण्यात पहिल्यांदाच आणले आहे, याचा आनंद वाट असे युरोकुलचे संस्थापक व यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रख्यात यूरोलॉजिस्ट डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी सांगितलं। रिझ्यूम थेरपी यंत्राद्वारे पहिल्या रुग्णावर यशस्वी उपचार केल्यानंतर डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी रुग्णांसह पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। बाणेर येथील युरोकुल रुग्णालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला देशातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपी तज्ञ डॉक्टर जोशना कुलकर्णी, यूरोलॉजिस्ट डॉक्टर पंकज जोशी, बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश देशपांडे, युरोकुलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभय चौधरी, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद भावे। नमस्ते, मी डॉक्टर संजय कुलकर्णी, यूरोलॉजिस्ट। सध्या मी यूरोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचा प्रेसिडेंट आहे आणि माझ्याबरोबर माझ्या सुविद्य पत्नी डॉक्टर जोशना कुलकर्णी, ज्या लॅप्रोस्कोपी ज्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा चालू केली 1990 पासून, तर त्या माझ्याबरोबर आहेत। आपण आता या क्षणी युरोकुल हे अद्ययावत 100 बेडचं जे यूरोलॉजी युनिट आहे, रोबोटिक सर्जरी युनिट आहे, तिथं आपण हा मुलाखत घेतोय। तर भारतामध्ये पहिल्यांदी काल आम्ही 45 वर्षाचा तरुण होता, ज्याला लघवीच्या मार्गात अडथळा होता, लघवीची धार कमी होती, तर त्याला जे नॉर्मल आपण जर ऑपरेशन केलं असतं त्याला ब्लॅडनेक इन्सिजन म्हणतात, तर त्याच्यामध्ये वीर्य मागं गेलं असतं, म्हणून आम्ही रेझ्यूम नावाचं वॉटर व्हेपर म्हणजे पाण्याची वाफ इंजेक्शन करायचं नवीन ऑपरेशन केलं। तर हे ऑपरेशन करायला आम्हाला सांगता लोकल एनेस्थेशिया खाली 5 मिनिटं लागली आणि पेशंट हा 2 तासामध्ये घरी गेला। पेशंट ॲक्च्युली आपण आता भेटलो, तर तो मुंबईला गेला आणि आता परत त्याच्या घरी चाललेला आहे। तर त्याला हे इंजेक्शन दिल्यानंतर वॉटर व्हेपर म्हणजे वाफ प्रॉस्टेटमध्ये इंजेक्ट केल्यानंतर प्रॉस्टेटचे सेल मरण पावतात आणि तिथं तात्पुरती सूज येते, म्हणून ते 4 ते 5 दिवस कॅथेटर ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतर कॅथेटर काढल्यानंतर पेशंटची लघवीची धार ही पूर्ववत होऊ शकते आणि त्याचा एकूण प्रभाव असा 2 ते 3 आठवडे लघवीची धार सुधारण्यात होऊ शकतो। हे जे टेक्निक आहे याला रेझ्यूम असं म्हणतात आणि ते जगभर सांगतात 5 ते 7 वर्ष अवेलेबल आहे। ते भारतामध्ये बॉस्टन सायंटिफिक नावाच्या कंपनीने आता पहिल्यांदी आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि भारतातलं पहिलं ऑपरेशन आज युरोकुल हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये झालं। याचा आम्हाला पुणेकरांना आणि महाराष्ट्रीयन म्हणून महाराष्ट्रीयन लोकांना अभिमान आहे। याचं इंडिकेशन काय की यंग माणूस असेल 40-50 वर्षाचा, सेक्शुअली ॲक्टिव्ह आणि त्याला लघवीच्या मार्गात अडथळा असेल, किंवा एखादा माणूस 70-80 वर्षाचा आहे पण ज्याला हार्टचा त्रास आहे, सर्जरीला अनफिट आहे आणि किंवा त्याला सर्जरी करायची इच्छा नाही पण त्याला लघवीचा खूप त्रास आहे, अशा पेशंटला हे ऑपरेशन उपयोगी पडेल। प्रॉस्टेटसाठी TURP हे स्टँडर्ड ऑपरेशन अजून आहे आणि ते आम्ही करणार आणि ज्याची गाठ खूप मोठी आहे त्याचं लेझरनी इन्युक्लेशन करणार की जेव्हाचं रोबोटिक आम्ही सर्जरी करणार। ही सगळी प्रक्रिया ही ज्या पेशंटला प्रॉस्टेटमध्ये कॅन्सर नाही अशा रुग्णांसाठी आहे। कॅन्सरची ट्रीटमेंट ही पूर्ण वेगळी असते, त्याला PSA नावाची तपासणी करावी लागते, MRI करावा लागतो आणि त्याच्यानंतर का प्रॉस्टेट बायोप्सीमध्ये कॅन्सर आला तर आम्ही रोबोटने ते कॅन्सरची गाठ काढून टाकू शकतो। कॅन्सर हा वेगळा विषय, आजचा विषय हा बिनाइन एनलार्जमेंट ऑफ प्रॉस्टेट हा आहे आणि त्याच्यासाठी ही नवीन उपाययोजना आज आपण पुण्यामध्ये युरोकुल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। तरी ऑपरेशनची किती गरज होती? जर ऑपरेशन नसतं केलं तर काय झालं? ते ऑपरेशनची गरज केली नाही तर त्याला लघवीची धार कमी पडत राहणार, मग तो लघवीला जोर करणार, लघवीला जोर केला की त्याला हर्निया होणार, लघवीमधनं रक्त जाऊ शकतं, तुंबली असते, लघवी तुंबू शकते, नंतर गुदखडा होऊ शकतो, दोन्ही किडनीला सूज येऊ शकते, अंडाशयाला सूज येऊ शकते। अशा प्रॉस्टेटच्या लघवीच्या मार्गात जर का अडथळा उत्पन्न झाला तर अनेक त्रास उत्पन्न होऊ शकतात। बरं, आजचं मगाशी तुम्ही म्हटलं ना सर, आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा तुमचा हेतू काय? आजचे प्रेस कॉन्फरन्स असा की लघवीच्या मार्गामध्ये जर का काही त्रास असेल, त्याला वारंवार लघवीला जायला लागेल, रात्री उठावं लागेल, अर्जन्सी असेल, म्हणजे पटकन जावं लागत असेल,
लघवीला वेळ लागत असेल तर त्याने लघवीची धार तपासावी, सोनोग्राफी करावी आणि त्याच्यानंतर गोळ्या खावा. पण गोळ्या घेऊन जर का त्याला उपयोग झाला नाही तर प्रॉस्टेटचं ऑपरेशन करायच्या अगोदर ही एक मिनिमली इन्व्हेजिव्ह म्हणजे कमी त्रासदायक ट्रीटमेंट आपल्याला आज अवेलेबल आहे. तर ती जर का आपण करू शकता, ती जनतेला आम्ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी जगभर अवेलेबल आहे ते आम्ही करतो. आता हे ऑपरेशन समजा जपानमध्ये हल्ली यावर्षीच इंट्रोड्यूस झालं तर महिन्याला 500 लोक त्याचा फायदा घेतात. तसं लोकांनी त्याचा फायदा घ्यावा असं आमचं इच्छा आहे. आणि डॉक्टरने सांगितलं तसंच झालं की 5 मिनिटात त्यांनी त्या मशीन थ्रू काय नियोजन केलं माहीत नाही बाकी त्यातून 5-6 मिनिटातच त्यांनी मला फ्री केलं. त्यानंतर मी काल मुंबईला गेलो. मुंबईहून माझे काम वरतून रात्री परत पुण्यात येऊन थांबलो आणि त्यावेळेस काल मला फोन आला की असं प्रेस कॉन्फरन्स आहे तुम्ही याल का. मग ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. येऊन थांबलो. काय तकलीफ नाही, काही नाही. आता रुटीनचं आम्ही रनिंग करतो त्या ठिकाणी वॉकिंग केलं. योगासनं फक्त जी ताण बसणार नाही की असे फक्त 1-2 योगासनं केली नाही तर माझी योगासनं झाली, वॉकिंग झालं, कुठे स्ट्रेस नाही, ताण नाही, तणाव नाही, काय. तुम्हाला काय वाटतं कशामुळे झालं कुठला हे जे ते झालं तुम्हाला? तर पाणी कमी हे पीत होता का काय? आता ती काय माझ्या लक्षात नाही आलं कशामुळे झालं. पण काय एक 4-5 वर्षापूर्वी थोडंसं एक ताणतणाव येऊन गेला होता बऱ्यापैकी शरीरावर आणि थोडंसं फिटनेसच्या व्यापातून शरीराचा व्यायाम असेल, खाणंपिणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी गेल्या 10-15 वर्षांमध्ये थोडं दुर्लक्ष होतं. ते हळूहळू थोडंसं या गोष्टीत कुठंतरी साईड इफेक्ट झाला असेल. आम्ही जी तपासणी केली त्याच्यामध्ये लघवीची धार त्यांची बारीक पडत होती. मग त्याच्यानंतर आम्ही लघवीच्या मार्गाचा एक्सरे काढला की लघवीच्या मार्गात आणखीन काही त्रास नाही. मग याचा अर्थ त्यांचं लघवीचं तोंड पाहिजे तसं उघडत नाही. म्हणून आम्ही त्यांना गोळ्या दिल्या. आम्ही लागलीच ऑपरेशन करा असं म्हणलं नाही. मग गोळ्या दिल्यानंतर आम्ही परत लघवीची धार बघितली की बाबा त्यांची तक्रार कमी होते. तक्रार कमी होते गोळ्या चालू ठेवल्या असत्या. नाही झाले म्हणलं तर आम्ही त्यांना हे ॲडवाइस केलं आणि काल पुस्तक केलं. आता गंमत म्हणून सांगतो, हे जर का नॉर्मली ऑपरेशन जर का नॉर्मल केलं असतं तर मी तुम्हाला सांगितलं की इजॅक्युलेशन मागं गेलं असतं आणि असा पेशंट एवढा कम्फर्टेबल नसता. हे त्याची सगळ्यात गंमत अशी आहे. आपलं नशीब की आज ते थांबले आणि इथं आपल्याला भेटले. तर आज ते आपण बसलेत म्हणून आपण त्यांना पेशंट म्हणतो, पण इज अ नॉर्मल पर्सन. ऑपरेशन नंतर सेक्स करण्यामध्ये किती दिवस लागणार आहे? कॅथेटर काढणार 5 दिवसांनी. आता काय गमत आहे, ही जी गाठ आहे ही इंजेक्शन दिल्यामुळे थोडी सुजली आहे. त्यातले आपले जे हे सेल म्हणतो ते आता मेले, ते ऍब्सॉर्ब व्हायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, डोळा लाल झाला आणि बंद झाला, तुम्ही ड्रॉप टाकले तर 1 मिनिटात नाही उघडत. इट विल टेक 4-5 days. तुम्ही 3 वेळा ड्रॉप टाकत राहा, मग हळूहळू तो लाल कमी होईल आणि डोळा उघडेल. तसं आतमध्ये जे काय सेल डेथ झालाय तर त्याला ऍब्सॉर्ब व्हायला पाहिजे. म्हणून त्याला एक 4-5 दिवसाचा जरी ठेवली.